चालू चालू कर. करा. हो, येतो ना आवाज व्यवस्थित? हो हो हो. हो. ठीक आहे. सुदेव सुदेवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण सर्वांना. साधक संजीवनी 5वा अध्याय 8व्या श्लोक पासून सुरू करते. काल 7 झाले होते. नैव किंचित करोमीति युक्तो मन्ये तत्विवत् पश्यन् शृणन् स्पर्शन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् स्वशन् प्रलपन् विसृजन् नुमुषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. या ठिकाणी ही पदे सांख्ययोगाच्या विवेकशील साधकाची लक्षणे आहेत. जो तत्ववेद महापुरुषाप्रमाणे भ्रांतिरहित अनुभव करण्यासाठी तत्पर राहतो, त्याच्या ठिकाणी असा विवेक जागृत झालेला असतो की सर्व क्रिया प्रकृतीच्याच होत आहेत, त्या क्रियेशी माझा कसलाही संबंध नाही. जो आपल्या अर्थात स्वरूपात कधीही किंचित मात्रही कोणत्याही क्रियेचा कर्तेपणा पाहत नाही, तो तत्वविद होय. त्याचे ठिकाणी नित्य निरंतर स्वाभाविक ही सावधानी राहते की स्वरूपात कर्तेपणा नाहीच. प्रकृतीचे कार्य शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राण इत्यादीशी तो कधी आपले ऐक्य स्वीकारत नाही, म्हणून त्याच्याद्वारा होणाऱ्या क्रियांना तो आपले मानत नाही. परमात्मा ज्या शक्तीचे समष्टी संसाराच्या क्रिया होत आहेत, त्याच शक्तीने वेष्टी शरीराच्या क्रिया होतात. समष्टी म्हणजे संपूर्ण विश्वाचं आणि वेष्टी म्हणजे एका देहाचं असं सांगितले. वेष्टी आणि समष्टी. परंतु समष्टीचा शूद्रांश असलेल्या वेष्टीशी म्हणजे समष्टीचाच अंश हे आहे, म्हणजे जे ब्रह्मांडी ते पिंडी असं म्हणतात. आपला संबंध मानल्यामुळे मनुष्य वेष्टीच्या काही क्रियांना आपल्या क्रिया मानू लागतो. या मानतेला नष्ट करण्यासाठी भगवान म्हणतात की जोपर्यंत कोणत्याही अंशात कर्तेपणाची मान्यता नाही, तोपर्यंत तो साधक मनविला जातो. जेव्हा आपल्या ठिकाणी कर्तेपणाचा मान्यतेचा संपूर्णपणे अभाव होऊन आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो, तो तत्वविद महापुरुष म्हटला जातो. जे स्वतःला कर्ता न मानता तत्वविद तो स्वतःला कर्ता मानत नाही, एवढंच लिहिलंय. जो प्रकृती आणि पुरुषाच्या विभागाला अर्थात गुण आणि क्रिया सर्व प्रकृतीच्याच आहेत, प्रकृतीहून अतीत तत्वामध्ये गुण आणि क्रिया नाही, याला योग्य रीतीने जाणतो. प्रकृतीपासून अतीत निर्विकार तत्व तर सर्वांचे प्रकाशक आणि आधार आहे. सर्वांचे प्रकाशक असूनही प्रकाशाच्या अंतर्गत परिपूर्ण भरलेला आहे. प्रकाश म्हणजे शरीर आदी इंद्रिय शरीर आणि प्रकाशक म्हणजे आत्मा स्वरूप स्वतः. प्रकाश तर पूर्ण मिळलेला असूनही प्रकाशक प्रकाशच आहे आणि प्रकाश प्रकाशच असते. म्हणजे शरीर आणि आत्मा एकत्र जरी दिसत असले तरी हे आत्मा हे वेगळं आहे, शरीर हे वेगळं आहे, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. असं आपण ताई म्हणतो पण ना की माझा डोळा दुखत होता, माझे कान दुखत होते, माझा हात दुखत होता. म्हणजे माझं म्हणण्यात मी आणि हा जे इंद्रिय ते वेगळे आहेत असं आपण म्हणतोच की. आपण म्हणत असतो ना माझं घर माझं, म्हणजे आपल्याहून ते वेगळं आहे. तसंच आपलं शरीर हे आत्म्याहून वेगळं आहे. आपल्या म्हणण्यात येते पण एवढं आपल्याला म्हणता म्हणता अर्थ कळत नाही. तसे तो सर्वांचा आधार असूनही सर्वांच्या कणाकणात व्याप्त आहे, परंतु तो कधीही अध्येय होत नाही. कारण जो प्रकाशक आणि आधार आहे त्यात करणे आणि होणे नसते. करणे आणि होणे रूप परिवर्तन तर प्रकाश आणि अध्येयात आहे. अशाच प्रकारे प्रकाशक आणि प्रकाश्य आधार आणि अध्येय भेदाला जो योग्य प्रकारे जाणतो तोच तत्ववित्ता होय. तो पश्न शृणन स्पर्शन
उन्मिष न उन्मिष नपी न उन्मिष नमिष नपी या ठिकाणी पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, हुंगणे आणि खाणे या 5 क्रिया क्रमाने नेत्र, स्तोत्र, त्वचा, घ्राण आणि रसना या ज्ञानेंद्रियाच्या आहेत. चालणे, ग्रहण करणे, बोलणे आणि मल मूत्राचा त्याग करणे या 4ही क्रिया क्रमाने पाद, हस्त, वाक, उपस्थ आणि गुद या 5 कर्मेंद्रियाच्या आहेत. झोपणे ही क्रिया अंतःकरणाची आहे. श्वास घेणे ही क्रिया प्राणाची आहे आणि डोळ्याची उघडझाप करणे ही क्रिया कूर्म या नावाच्या उपप्राणाची आहे. वरील 13 क्रिया देऊन भगवंताने ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, प्राण आणि उपप्राण यांच्याकडून होणाऱ्या संपूर्ण क्रियेचा उल्लेख केला आहे. तात्पर्य: संपूर्ण क्रिया प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादीकडूनच होतात, स्वकडून नाही. पॅरेग्राफ संपला. म्हणून जास्त नाही सांगितलं. येथे स्पशन इत्यादी ज्या 13 क्रिया सांगितल्या आहेत त्या कशाच्या तरी आधाराशिवाय घडून येणे शक्य नाही. या क्रिया ज्याच्या आश्रित असतात अर्थात त्या क्रियांचा जो आधार आहे त्यात कधीही कोणती क्रिया होत नसते. तसेच प्रकाशित होणाऱ्या ज्या संपूर्ण क्रिया कोणाच्या तरी प्रकाशाशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. ज्या प्रकाशाने या क्रिया प्रकाशित होतात, ज्या प्रकाशाच्या अंतर्गत होतात त्या प्रकाशात कधी कोणतीच क्रिया झाली नाही, होत नाही, होणारही नाही, होऊ शकत नाही आणि होणे शक्य नाही. तसे ते तत्व सर्वांचा आधार प्रकाशक आहे, स्वयंप्रकाश स्वरूप आहे. ते सर्वात राहत असूनही काहीही करत नाही. या तत्वाकडे लक्ष वेधण्यासाठी उपयुक्त 13 क्रियेचे तात्पर्य आहे. इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्ति इति धारयन्. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, प्राण, उपप्राण इत्यादी सर्वांना या ठिकाणी इंद्रियानी पदाचा अंतर्गत घेतले गेले आहे. इंद्रियाचे 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. याच विषयात इंद्रियाचे वर्तन होत असते. संपूर्ण इंद्रिय आणि इंद्रियाचे विषय प्रकृतीचे कार्य आहेत. म्हणून इंद्रियाद्वारा होणाऱ्या संपूर्ण क्रिया प्रकृतीच्याच होतात. हे इंद्रिय संपूर्ण प्रकृतीचे कार्य आहेत, म्हणून ह्याच्या क्रिया सुद्धा प्रकृतीच्याच आहेत, स्वरूपाच्या नाही. नैव किंचित करोमि इति मन्येत. या ठिकाणी मी करता नाही याचे तात्पर्य असे आहे की मी पूर्वी करता होतो, स्वरूपात करतेपणा वर्तमान काळात नाही, भूतकाळात नव्हता आणि भविष्य काळातही राहणार नाही. संपूर्ण क्रिया प्रकृतीच्याच होत आहेत, कारण प्रकृती नेहमी क्रियाशील आहे आणि पुरुष अर्थात चेतन तत्व क्रियारहित आहे. जेव्हा चेतन अनादि अज्ञानाने प्रकृतीच्या कार्याशी तादात्म्य पावते तेव्हा ते प्रकृतीच्या क्रियांना आपले क्रिया मानू लागते आणि त्या क्रियाचा करता स्वतः बनते. याच्यात उदाहरण दिले की म्हणजे इंद्रिय मन हे सगळं करते पण ते प्रकृतीचे आहे, स्वरूपाचे नाही. त्यात एक उदाहरण दिले की आगगाडीमध्ये किंवा रेल्वेमध्ये एखादा माणूस की आपण बसलो तर आपल्याला वाटते आपण चाललो, पण आगगाडी चालत आहे, म्हणजे रेल्वे चालते. रेल्वेमध्ये बसलेला माणूस आपण स्वतःला चालवणारा दिसतो पण ती रेल्वे चालत असते. तसंच दिलंय की हे क्रिया हे सगळं स्वरूपात होत नसून इंद्रियात होत असते, हे स्वरूपात नाहीत. सांख्ययोगी शरीर, इंद्रिय, अंतःकरण इत्यादीशी कधीही आपले संबंध मानित नाही, म्हणून तो कर्माचा करतेपणा आपल्याशी कधी अनुभवतही नाही. जसे शरीराचे बालावस्था बदलून तारुणावस्था येते, काळे केस पांढरे होणे, खाल्लेले अन्न पचन होणे, शरीर बलवान अथवा निर्बल होणे इत्यादी क्रिया स्वाभाविक होत असतात. तसे दुसऱ्या संपूर्ण क्रियांनी सांख्ययोगी स्वाभाविक होणारे आहेत असा अनुभव करतो. तात्पर्य: तो आपल्याला कोणत्याही क्रियेचा करता अनुभवत नाही. अर्थात म्हणजे एवं पद कशासाठी दिले सांगितलंय. अर्थात कधीही कोणत्याही अंशात आपल्याला कोणत्याही कर्माचा करता मानू नये. अशा प्रकारे जेव्हा आपल्यात कर्तेपणाचा भाव राहत नाही तेव्हा त्याच्याकडून होणाऱ्या कर्माची संज्ञा कर्म राहत नाही तर क्रिया होत.
कर्तेपणा संपलं तर तीच कर्म हे क्रिया होते. स्वचे शरीराशी तादात्म्य झाले तरी, शरीराशी कितीही मिसळून गेलात तरी आणि आपल्याला मी कर्ता आहे असे समजले तरी स्वमध्ये कधीच कर्तृत्व येत नाही आणि कधी येऊ शकत नाही. प्रकृतीशी तादात्म्य करून तो स्व आपल्यात कर्तृत्व मानून घेतो, कारण त्याच्या मान्याने आणि न मान्याने सामर्थ्य आहे, स्वतंत्रता आहे, म्हणून तो आपल्याला कर्ता मानतो. आणि जेव्हा तो आपल्याकडे दृष्टी टाकतो तेव्हा त्याला कर्तेपणाही अनुभव येतो. या दोन्ही गोष्टी असूनही स्वमध्ये कधी कर्तृत्व येतच नाही. जरी पुरुष स्वतः स्वरूपाने निर्लिप्त आहे, त्याच्या ठिकाणी भोगतेपणा नाही होऊ शकत नाही, तरी पण सुख दुःखाचा भोगता तो स्वतः पुरुषच होतो. अर्थात सुखी दुःखी तर स्वतः पुरुष चेतनच होतो, जड नव्हे. कारण जडामध्ये सुखदुःखी होण्याची शक्ती नाही आणि योग्यता नाही. तर मग पुरुषात भोगतेपणा नाहीच आणि सुखदुःखाचा भोगता पुरुष होतो. या दोन्ही गोष्टी कशा? भोगाच्या वेळी जो भोगाकार सुख दुःखाकार वृत्ती बनते, तर ती तर प्रकृतीची असते आणि प्रकृतीच होत असते. परंतु या वृत्तीशी तादात्म्य झाल्याने सुख दुःख होणे, अर्थात मी सुखी आहे, मी दुःखी आहे अशी मान्यता आपल्यात स्वतः पुरुषच करतो. असं सांगितलं की त्या वृत्तीशी आपलं तादात्म्य झाल्यामुळे आपल्याला वाटते की मी सुखी आहे, दुःखी आहे. पण सुख दुःख हे प्रकृतीचे कार्य आहे, स्वरूपाचे नाहीत. विशेष गोष्ट मध्ये खालचंच पॅरेग्राफ वाचते मी. स्वरूप संपूर्ण क्रियेचे निर्लिप्त रूपाने आश्रय, आधार आणि प्रकाशक असते. त्यात कधीही किंचित मात्र परिवर्तनाची संभावना नसते. स्वरूपात कधीही अभाव होत नाही. जेव्हा ते प्रकृतीशी आसक्तीने तादात्म्य मानते तेव्हा त्याला आपल्यात अभाव प्रतीती होऊ लागतो. या अभावाच्या पूर्तीसाठी ते पदार्थाची कामना करू लागते. कामनेच्या पूर्तीसाठी त्यात कर्तेपणा येत असतो, कारण कामना उत्पन्न झाल्याशिवाय स्वरूपात कर्तेपणा येत नाही. प्रकृतीशी संबंध प्रस्थापित केल्याशिवाय स्व कोणतीही क्रिया करू शकत नाही, कारण स्वरूप हे निर्विकार आहे. प्रकृतीशी संबंध असेल तरच तो क्रिया करू शकतो. कारण ज्या करणाने म्हणजे इंद्रियाने कर्म होतात ते करण प्रकृतीचे आहे, करता करण्याचा अधीन असतो. जसे सोनार किती कुशल कारागीर असला तरी तो आयरन, हातोडा इत्यादी अवजाराशिवाय कार्य करू शकत नाही. हे उदाहरण दिले. तसेच करण्याशिवाय कोणतीही क्रिया करू शकत नाही. कर्तेपणा प्रकृतीच्या संबंधाने येतो, म्हणून आपल्याला कर्ता मानणे परधर्म आहे. स्वरूपात कर्तेपणा नसतो, म्हणून आपल्याला अकर्ता समजणे स्वधर्म आहे. उदाहरण दिले, जसे ब्राह्मण आपल्यात ब्राह्मणपणा निरंतर स्थित असतो, तसे तत्वविद आपला कर्तेपणा स्वधर्ममध्ये निरंतर स्थित राहतो. परिशिष्ट भाव. विवेकशील ज्ञानयोगी प्रथम ज्ञानेंद्रिय, अंतकरण आणि प्राण यांच्याकडून होणाऱ्या क्रियांना करूनही मी स्वतः काही करत नाही असे मानतो. मग त्याला तसा अनुभव येतो. वास्तविक चिन्मय सत्ता मात्रेत करणेही नाही आणि न होणेही नाही. स्थूल सूक्ष्म कारण शरीरात होणाऱ्या संपूर्ण क्रिया प्रकृतीच्याच होतात, स्वयंमध्ये नव्हे. स्वयंचा कोणताही क्रियेशी किंचित मात्र संबंध नाही. स्व म्हणजे स्वरूप. इकडच्या पानावरच नैव किंचित करोमीती चे तात्पर्य हे आहे की क्रिया नाही परंतु सत्ता आहे. म्हणून साधकाची दृष्टी केवळ सत्तेकडे राहावी. ती सत्ता चिन्मय असल्यामुळे ज्ञान स्वरूप आहे आणि निर्विकार असल्यामुळे आनंद स्वरूप आहे. हा आनंद अखंड शांत एकरस आहे. शरीराशी तादात्म्य झाल्यामुळे प्रत्येक क्रियेत स्वयंची मुख्यता राहते, की मी पाहतो, मी ऐकतो इत्यादी क्रिया तर होत असतात शरीरात, परंतु मानतो आपली. म्हणजे तादात्म्य झाल्यामुळे स्वरूपाशी आपलं शरीर इंद्रिय तादात्म्य झाल्यामुळे ते क्रिया आपल्या वाटते, स्वरूपाच्या नाहीत.
स्वयंमध्ये कोणतीही क्रिया नाही, जो करणे आणि न करणे दोन्ही पासून रहित आहे. म्हणून शरीराद्वारा क्रिया झाल्या तरीही सत्ता मात्र असलेल्या आपल्या स्वरूपावर दृष्टी राहावी की मी काही करीत नाही. संबंध 7व्या श्लोकात कर्मयोगाची आणि 8व्या 9व्या श्लोकात सांख्ययोगाची कर्माशी असलेल्या निर्लिप्तता दाखवून आता भगवंत भक्तियोगाची कर्माशी असलेला निर्लिप्तता सांगत आहे. भक्तियोग, आता सांख्ययोग भक्तियोग दोन्ही पण स्वरूपाशी निर्लिप्त, म्हणजे सांख्ययोगी स्वरूपाशी निर्लिप्त आहे हे सांगितलं. आता 10व्या श्लोकात भक्तियोगी सुद्धा स्वरूपाशी निर्लिप्त आहे, इंद्रियाशी प्रकृतीशी असं सांगणार आहेत या आहेत. ब्रह्मण्यधाय कर्माणि संगं तत्वा करोति यः लिप्यतेन सन पापेन पद्मपत्रम वांभसा. व्याख्या: शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादी सर्व भगवंताचे आहेत, आपले नव्हेतच. म्हणून त्याच्याकडून होणाऱ्या क्रियांना भक्तियोगी आपल्या क्रिया कशा मानू शकतो? मानत नाही. म्हणून त्याचा हा भाव राहतो की संपूर्ण क्रिया भगवंताकडून होत आहेत आणि भगवंतासाठीच होत आहेत. मी तर केवळ निमित्त मात्र आहे. शरीरादी वस्तू आपल्या नाहीतच, तर मिळालेल्या आहेत आणि सोडून जात आहेत. या केवळ भगवंताच्या नात्याने दुसऱ्याची सेवा भगवत प्रित्यार्थ करण्यासाठी मिळालेल्या आहेत. या वस्तूवर स्वतंत्रपणे आपला अधिकार नाही, अर्थात यांना आपल्या इच्छेनुसार ठेवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही आणि मेल्यावर बरोबर नेऊ शकत नाही. म्हणून या शरीराधिकांना तसे त्यांच्याकडून होणाऱ्या क्रियांना आपले समजणे इमानदारी नाही. म्हणून मनुष्याने ज्याच्या ज्या वस्तू आहेत त्याच्या अर्थात भगवंताच्याच आहेत असे प्रामाणिकपणा ठेवावा. संपूर्ण क्रिया आणि पदार्थांना कर्मयोगी संसाराला संपूर्ण क्रिया आणि पदार्थांना कर्मयोगी संसाराला, ज्ञानयोगी प्रकृतीला आणि भक्तियोगी भगवंताला अर्पण करतो. प्रकृती आणि संसार दोन्हीही स्वामी भगवंतच आहेत. म्हणून क्रिया आणि पदार्थांना भगवंताला अर्पण करणे श्रेष्ठ आहे. आपण म्हणतो ना, कृष्णा अर्पण मस्तू, म्हणजे हेच भगवंताला अर्पण करणे. संगं तत्वा करोति यः. कोणत्याही प्राणी, पदार्थ, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, क्रिया इत्यादी थोडीही आसक्ती, ओढ, आकर्षण, प्रीती, महत्व, ममता, कामना इत्यादीने राहणेच आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करणे होय. शास्त्रीय दृष्टीने अज्ञान जन्ममरणाचे कारण असतानाही साधनेच्या दृष्टीने आसक्ती जन्ममरणाला मुख्य कारण आहे. पॅरेग्राफ बद्दल दुसरा. कोणतीही क्रिया करताना क्रियाजन्य सुख उपभोगल्याने तसेच त्याच्या फलाविषयी आसक्ती ठेवल्याने त्या क्रियेशी संबंध तुटत नाही, तर तुटण्यापेक्षा अधिक वाढतो. कोणत्याही लहान अथवा मोठ्या क्रियेच्या फलाच्या रूपाने एखाद्या वस्तूची इच्छा करणे म्हणजेच आसक्ती नव्हे. उलट क्रिया करते वेळी आपल्याला मोठेपणा, चांगुलपणा आरोप करणे आणि दुसरे लोक आपल्याला चांगले म्हणतील असा भाव ठेवणे सुद्धा आसक्तीच आहे. म्हणून आपल्यासाठी काही करावयाचे नाही. ज्या कर्मापासून आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचे थोडेसे सुख मिळवण्याची इच्छा असेल तर ते कर्म आपल्यासाठी होते. आपले सुख, सुविधा आणि सन्मान याच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग करून कर्म करणे उपयुक्त पदाचा अभिप्राय आहे. लिप्यतेन पापेन पद्मपत्र मवांभसा. भक्तियोगी संसारात राहून संपूर्ण कर्म भगवत प्रित्यार्थ करीत असतानाही कर्माने बांधला जात नाही. जसे कमळाचे पान पाण्यात उत्पन्न होऊन आणि पाण्यात राहूनही पाण्यापासून लिप्त राहते, तसेच भक्तियोगी संसारात राहून संपूर्ण क्रिया करत असतानाही भगवंताला सन्मुख असल्यामुळे संसाराशी नित्य निरंतर अलिप्त आहे. भगवंताला विन्मुख होऊन संसाराची कामना करणे सर्व पापाचे मुख्य कारण आहे. कामना आसक्तीने उत्पन्न होत असते. आसक्तीचा संपूर्णपणे अभाव झाल्यावर कामना राहू शकत नाही, म्हणून पाप होण्याची शक्यताच राहत नाही. म्हणजे आसक्ती संपली तर पापही होत नाही असं सांगितले.
उदाहरण दिले, धुराने जसा अग्नी व्याप्त असतो तसे संपूर्ण कर्म कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त युक्त असते. परंतु ज्याने कामना, आशा, आसक्ती त्याग केला आहे त्याला हे दोष लागत नाही. आसक्तीरहित होऊन भगवत प्रित्यार्थ कर्म करण्याच्या प्रभावाने संपूर्ण संचित पाप विलीन होतात. म्हणून योग्याच्या कोणत्याही प्रकाराने पापाशी संबंध राहत नाही. म्हणजे भक्तियोग म्हणजे जो भक्तियोगी आहे त्याला कोणतेच पाप लागत नाही. परिशिष्ट भाव. येथे सगुण ईश्वराला ब्रह्म म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की ईश्वर सगुण, निर्गुण, साकार, निराकार सर्व काही आहे. कारण तो समग्र आहे. समग्र सर्व येतात. एवढं सांगितलं. चाल संबंध. आता भगवान कर्म करण्याची पद्धती सांगत आहे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगेन कर्म कुर्वन्ति संगं तत्त्वात्मविशुद्धये. आत्मशुद्धये विशुद्धये झालं. योगेन कर्म कुर्वन्ति संगं तत्त्वात्मशुद्धये. व्याख्या. ज्या ठिकाणी योगीन पद कर्मयोगासाठी आले आहे, जे योगी भगवत अर्पण बुद्धीने कर्म करत असतात ते भक्तियोगी म्हणवले जातात. परंतु जे योगी केवळ संसाराची सेवा करण्यासाठी निष्काम भावेने कर्म करतात ते कर्मयोगी म्हणवले जातात. कर्मयोगी आपले म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिय, मन इत्यादींनी कर्म करत असतानाही त्यांना आपल्या मनात नाही तर त्यांना संसाराचेच मानतो. आपले मानत नाही, संसाराचे मानतो. कायेन मनसा बुद्धा केवलेंद्रियरपि. ज्यांना सामान्य मनुष्य आपले मानतात ती शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी वास्तविक कोणत्याही दृष्टीने आपले नाही तर आपल्याला मिळालेले आहे आणि सोडून जाणारे आहेत. त्यांना आपले माने सर्वतः अज्ञान आहे. या सर्वांची संसाराशी स्वतःसिद्ध एकता आहे. विचारपूर्वक पाहिले तर शरीरादी पदार्थ कोणत्याही दृष्टीने आपले नाहीत. मालकीच्या दृष्टीने पाहिले तर भगवंताचे आहेत, कारणाच्या दृष्टीने पाहिले तर प्रकृतीचे आहेत आणि कार्याच्या दृष्टीने पाहिले तर ते संसाराचे आहेत. अशा प्रकारे कोणत्याही दृष्टिकोनातून यांना आपले समजणे, त्यांच्याविषयी ममता ठेवणे अज्ञान आहे. ममतेला संपूर्णपणे समाप्त करण्यासाठी या ठिकाणी कैवल्य हे पद प्रयुक्त आले आहे. येथे कैवल्य हे पद शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या सर्वांविषयी असलेले ममता समाप्त करण्याविषयी साधकाला प्रेरणा देतात. वास्तविक कर्त्याचे स्वतः निर्मम होणे आवश्यक आहे. जर कर्ता स्वतः निर्मम असेल तर शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सर्व पदार्थातून ममता संपूर्णपणे नष्ट होते. कारण वास्तविक शरीर, इंद्रिय इत्यादी स्वरूपापासून सर्वतैव भिन्न आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी ममता केवळ मानलेली आहे, वास्तविक नाही. कर्मयोगाच्या साधनेत फलाच्या इच्छेचा त्याग मुख्य आहे. सामान्य लोक फलप्राप्तीसाठी कर्म करतात, परंतु कर्मयोगी फलाच्या आसक्तीचा समाप्त करण्यासाठी कर्म करतो. परंतु जो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादिकांना आपले समजत असतो तो फलाच्या इच्छेचा त्याग करू शकत नाही. कारण त्याचा असा भाव असतो की शरीरादी आपले आहेत तर त्याच्याकडून केले गेलेले कर्माचे फलही आपलेच. अशा प्रकारे शरीराधिकांना आपले मानल्याने आपोआप फलाची इच्छा उत्पन्न होते. म्हणून फलाच्या इच्छेचा समाप्त करण्यासाठी शरीराधिकांना कधीही आपले मानणे अत्यंत आवश्यक नाही. कधी आपले न मानणे अत्यंत आवश्यक आहे. कैवल्य या पदाचे तात्पर्य जसे पाऊस पडतो आणि लोकांचे हित होते, परंतु त्यात असा भाव नसतो की मी पाण्याचा वर्षाव करीत आहे, पाणी माझे आहे त्यामुळे दुसऱ्याचे कल्याण होईल, दुसऱ्यांना सुख मिळेल. तसेच इंद्रियाधिकांकडून होणाऱ्या हितामध्ये आपलेपणा वाटता कामा नये. परंतु शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्याकडून कोणाचे कल्याण झाले, कोणाच्या इच्छेनुसार काम झाले अशा क्रिया घडल्याने आपल्या मनात खुश होत असेल तर मन, बुद्धी इत्यादी केवळपणा राहील.
आणि नाही तर त्यांच्याशी संबंध प्रस्थापित झाला, ममता झाली. म्हणजे कर्म केले तर इंद्रिय यांनी हे आपले आपण केले असं मानायचं नाही, स्वतः करता मानायचं नाही. संगन तत्वात्मशुद्धये, सामान्यपणे मल, विक्षेप आणि आवरण तो नष्ट होणे याला अंतःकरणाची शुद्धी मानली जाते. परंतु वास्तविक अंतःकरण शुद्धी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीतून ममतेची संपूर्णपणे नष्ट होणे ही आहे. शरीरादी कधी म्हणत नाहीत आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात. आपणच त्यांना आपले मानतो. त्यांना आपले समजणे विशुद्ध आहे. त्याला हे आपलं समजणं म्हणजे अंतःकरणाची अशुद्धी आहे. शरीराधिकाशी अहंता, ममतापूर्वक मानल्या गेलेल्या संबंधाचा संपूर्णपणे अभाव होणे आत्मशुद्धी आहे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीला आपले न मानल्यावर यात सूक्ष्म आपलेपणा राहत असतो. तो सूक्ष्म आपलेपणा संपूर्णपणे समाप्त होणेच आत्मशुद्धी अर्थात अंतःकरण शुद्धी होय. अहंता ही ममता राहते. ममता संपूर्णपणे समाप्त झाल्यावर जेव्हा अहंतेची ममता राहत नाही तेव्हा संपूर्णपणे शुद्ध होते. अहंता म्हणता म्हणजे मी माझे, मी माझे म्हणले म्हणजे अहंता आणि ममता. आपण म्हणतो हे माझं आहे आणि शरीर मी आहे, असं मी आणि माझं संपवणं. ज्ञानेश्वरीत ओवी आहे, मी माझी आठवण जयाचे विसरले अंतःकरण, तोची निरंतरी जाण संन्यास. संन्यासाचे लक्षण सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, ही ओवी आहे. जोपर्यंत मनुष्य कर्म करत असताना आपल्यासाठी एखाद्या सुखाची इच्छा करतो, अर्थात एखाद्या फलाची इच्छा ठेवतो आणि शरीर, इंद्रिय, मन इत्यादी कर्म सामुग्रीला आपले समजतो, तोपर्यंत तो कर्मबंधनातून मुक्त होत नाही. दुसऱ्याच्या हितासाठी जो जसा जसा कर्म करतो तसे तशी ममता, आसक्ती नष्ट होत जाते आणि अंतःकरणाची शुद्धी होत जाते. परिशिष्ट भाव, शुद्ध केल्याने अंतःकरण शुद्ध होत नाही, कारण शुद्ध केल्याने अंतःकरणाशी संबंध जडलेला राहतो. जोपर्यंत माझे अंतःकरण शुद्ध व्हावे हा भाव राहील तोपर्यंत अंतःकरणाची शुद्धी होऊ शकत नाही, कारण ममताच मुख्य अशुद्ध आहे. कर्मयोगी प्रथम ममतारहित होण्याचा उद्देश ठेवून कर्म करतो, मग त्याच्या उद्देशाची सिद्धी होते. संबंध, आता भगवान पुढील श्लोकात अन्वयाने व्यतिरिक्त पद्धतीने कर्मयोगाचे महात्म वर्णन करत आहेत. 12वा श्लोक. युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकम्, अयुक्त कामकारेण फले सक्तो निबद्धते. युक्त पद हे कशासाठी आलेले हे सांगितलं आहे. येथे युक्त पद अशा कर्मयोगीसाठी आले. युक्त पद हे भगवद्गीतेत 3-4 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आलेलं आहे हे सांगितलंय. ज्याची बुद्धी व्यवसायात्मिक झाल्याने त्या संसारिक कामनेचा अभाव झाला आहे. असे कर्मफलम त्यक्त्वा, या ठिकाणी कर्मफलाचा त्याग करण्याची तात्पर्य फलाची इच्छा, आसक्ती त्याग करणे आहे. कारण वास्तविक त्याग कर्मफलाचा नसतो तर कर्मफलाच्या इच्छेचा असतो. संचित कर्मानुसार प्रारब्ध तयार होत असते. प्रारब्धानुसार मनुष्याचा जन्म होतो आणि मनुष्य जन्मात नवीन कर्म झाल्याने नवीन कर्म संस्कार संचित होतात. म्हणजे याच्यात सांगितलंय हे कर्म हे 3 प्रकारचे आहे. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित कशाला म्हणते तर आपल्या मागे जे शिल्लक राहिलेलं आहे त्याला संचित म्हणते. प्रारब्ध म्हणजे या जन्मापुरतं जे भोगायला आले ते प्रारब्ध, आणि क्रियमान म्हणजे या शरीरात जे क्रिया होतात, पाप पुण्य लागते आपल्याला, त्याचं क्रियमान तयार होते. हे म्हणजे अर्थात असं उदाहरण दिलंय की समजा एका अकाउंट मध्ये आपले पैसे आहेत, ते पैसे म्हणजे संचित, आपण आपल्या खर्चासाठी जे काढून आणले ते झालं प्रारब्ध, आणि क्रियमान म्हणजे रोज आपण थोडे थोडे त्याचे खर्च करतो ते झाले क्रियमान. असं संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. परंतु कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करून कर्म केल्याने कर्म भाजलेल्या बीजाप्रमाणे संस्कार उत्पन्न करण्यास असमर्थ होतात. त्याची संज्ञा अकर्म होते. वर्तमान काळात निष्काम भावपूर्वक केलेल्या
कर्माच्या प्रभावाने त्याचे मागील कर्मसंस्कारही समाप्त होतात. अशा प्रकारे त्याच्या पुनर्जन्माचे कारणच समाप्त होत नाही. म्हणजे ह्या पॅरेग्राफ मध्ये असं सांगितलं की तत्वविद महापुरुषांचं संचित हे ज्ञानाग्नी दग्ध कर्माने, ज्ञान झाल्याने संचित जळून जाते. प्रारब्ध हे या शरीरापुरतं भोगून संपते आणि क्रियमान राहत नाही, कारण तो कोणत्याही कर्माचा कर्ता मानत नाही आणि भोगता मानत नाही. त्याच्यामुळे कर्ता भोगता न मानल्यामुळे त्याला पाप पुण्य लागत नाही. पाप पुण्य न लागल्यामुळे जन्म मरण जन्माचं हे कारण शिल्लक राहत नाही. याच्यात उदाहरण दिले की जसं भाजलेलं बीज आपण जर शेतात तर त्यापासून अंकुर उत्पन्न होत नाही, तसंच हे सगळं प्रारब्ध क्रियमान आणि संचित जळून गेलं तर कर्म केल्याने पूर्वीची आसक्ती नष्ट होते आणि निस्वार्थ भावनेने केवळ परहितासाठी कर्म केल्याने नवीन आसक्ती उत्पन्न होते. अरे हे राहिले. कर्मफलाचे कर्मफल हे 4 प्रकारचे असतात. सॉरी ताई, चुकून पॅरेग्राफ बदलला मी. कर्मफल 4 प्रकारचे असतात. एक अदृष्ट कर्मफल, वर्तमान काळात केलेल्या जाणाऱ्या नवीन कर्माचे फल, जे तात्काळ प्रत्यक्ष मिळालेले दिसते, जसे भोजन केल्याने तृप्ती, हे दृष्ट फळ झालं. अदृष्ट फळ, वर्तमान काळात केलेल्या जाणाऱ्या नवीन कर्माचे फल ते आता तर संचित रूपाने संग्रहित होते, परंतु भविष्य काळात त्या लोकात किंवा परलोकात अनुकूलता अथवा प्रतिकूलतेच्या रूपाने मिळालेली असते. प्राप्त कर्मफल, प्रारब्धानुसार वर्तमान काळात मिळालेले शरीर, जाती, वर्ण, धन, संपत्ती, अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती इत्यादी. अप्राप्त फल, प्रारब्ध कर्माच्या फलारूपात जी अनुकूलता अथवा प्रतिकूलते परिस्थिती भविष्यात मिळणारी आहे ते अप्राप्त. उपर्युक्त 4 प्रकारच्या कर्मफलामध्ये दृष्ट आणि अदृष्ट कर्मफल क्रियमान कर्म याच्या अधीन आहे. तसेच प्राप्त आणि अप्राप्त कर्मफल प्रारब्ध कर्माच्या अधीन आहे. कर्मफलाचा त्याग करण्याचा अर्थ दृष्ट कर्मफलाचा आग्रह न ठेवणे, तसेच मिळालेल्यानंतर प्रसन्न अथवा अप्रसन्न न होणे, अदृष्ट कर्मफलाची आशा न ठेवणे, प्राप्त कर्मफलात ममता न करणे, तसेच मिळाल्यावर सुखी अथवा दुःखी न होणे आणि अप्राप्त कर्मफलाची कामना न करणे की माझे दुःख संपुष्टात यावे आणि मी सुखी व्हावे, हा आहे. सामान्य मनुष्य कोणत्या ना कोणते कामना ठेवूनच कर्माचा आरंभ करतो आणि कर्माच्या समाप्तीपर्यंत त्या कामनेचे चिंतन करत राहतो. जसे व्यापारी धनाच्या इच्छेने व्यापार आरंभ करतो, तर त्याची वृत्ती धनाचा लाभ हानीकडेच राहते की लाभ व्हावा, हानी होऊ नये. धनाचा लाभ झाल्यास तो प्रसन्न होतो आणि हानी झाल्यास दुःखी होते. त्याचप्रमाणे सर्वच मनुष्य स्त्री, पुत्र, धन, मान, सन्मान इत्यादी कोणती ना कोणती अनुकूल फलाची इच्छा ठेवूनच कर्म करतात, परंतु कर्मयोगी फलाच्या इच्छेचा त्याग करून कर्म करतो. कर्म केल्याने पूर्वीची आसक्ती नष्ट होते आणि निस्वार्थ भावनेने केवळ परहितासाठी कर्म केल्याने नवीन आसक्ती उत्पन्न होते. विचारपूर्वक पाहिले असता कर्मफलाची इच्छा ठेवून कर्म करणे फार मोठी नासमज आहे. पहिली गोष्ट तर ही आहे की जर प्रत्येक कर्म आरंभाने अंत होणारे आहे, तर त्याचे फल नित्य कसे असेल? फलही प्राप्त नष्ट होत असते. तात्पर्य, कर्म आणि कर्मफल दोन्ही नाशवान आहे. एक तर फल राहणार नाही अथवा आपले मनवले जाणारे शरीर राहणार नाही. दुसरी गोष्ट, इच्छा असो अथवा नसो, जे फळ मिळणारे आहे ते फळ मिळणारच. इच्छा केल्याने अधिक फळ मिळेल आणि इच्छा न केल्याने कमी फळ मिळेल असे होत नाही. म्हणून फलाची इच्छा करणे नासमजपणा आहे. निष्काम भावनेने अर्थात फलाची कामना न ठेवता लोकहितार्थ कर्म केल्याने कर्माशी संबंध उच्छेद होतो. कर्मयोगाची कर्म उद्देशाने अथवा वेड्या माणसाच्या क्रियेसारखे नसतात, तर परमतत्वाचा महान उद्देश ठेवूनच तो लोकहितार्थ सर्व कर्म करत असतो, संसारिक पदार्थ नव्हे. हे शरीराविषयी ममता नसल्याने त्याचे ठिकाणी आळस, अकर्मता इत्यादी दोष येत नाही, तर तो योग्य रीतीने आणि तत्परतेने कर्म करत असतो.
मार्मिक गोष्ट, ज्या कर्मांना केल्याने नाशवान पदार्थाची प्राप्ती होत असते तेच कर्म निष्काम भावनेने केवळ एका परमात्म तत्वाच्या प्राप्तीचा उद्देश ठेवून लोकहितार्थ केल्याने नित्यशुद्ध परमात्म तत्वाचा अनुभूती कारण होऊ शकते. दुसरा पॅरेग्राफ, वास्तविक परमात्म्याची प्राप्ती कोणत्या कर्माने होत नाही, हे कुठल्याही कर्माचे फल नव्हते. परमात्मा प्रत्येक देश, काल, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी मध्ये सदा सर्वदा विद्यमान असतात. ते सदा सर्वदा सर्वांना प्राप्त आहेत आणि सर्व प्राण्यांचे नेहमी त्यांच्या स्थित असते. परमात्म्यापासून कोणताही मनुष्य कधीही वेगळा नव्हता, नाही, होणार नाही आणि होऊ शकत नाही. परंतु जड प्रकृतीचे कार्य असलेले शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ इत्यादीशी अहंता ममतापूर्वक आपला संबंध स्वीकार केल्याने मनुष्य परमात्म्यापासून विन्मुख होतो आणि जे वास्तविक आपले आहेत त्या परमात्म्याचा आपला न समजता ते आपले नाहीतच त्या नाशवान पदार्थांना आपले समजू लागतो. म्हणून जड पदार्थाशी जीवाचा जो आसक्तीपूर्वक संबंध आहे त्याला नष्ट करण्यात संपूर्ण साधनाची सार्थकता आहे. बापरे, किती सांगितले. परमात्मा तत्व आपल्याला नेहमीच प्राप्त आहे, पण प्रकृतीशी आपला संबंध असल्यामुळे ते आपल्याला परमतत्व प्राप्त आहे असं जाणवत नाही. जडतेशी संपूर्णपणे संबंध उच्छेद होतात नित्यप्राप्त परमात्माचा अनुभव होतो. म्हणून तप इत्यादी साधन करत असताना जेव्हा जडतेशी संबंध उच्छेद होतो तेव्हाच परमात्मा प्राप्ती होते. तो संबंध उच्छेद जेव्हा निष्काम भावनेने केवळ लोकहितासाठी कर्तव्य कर्मे जातील तेव्हा फारच सुगमतेने होतो. तर आवाज येतोय ना व्यवस्थित? हो 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 येतोय. येतोय, छान येतोय. पॅरेग्राफ दुसरा, या ठिकाणी एक मार्मिक गोष्ट समजून घ्यायची आहे की बहुतेक साधक ज्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादिकाने साधन करतात त्याचा संबंध महत्व आणि आश्रय ठेवूनच साधन करतात. जोपर्यंत शरीराधिकाशी किंचित देखील संबंध आहे तोपर्यंत जडतेचा संबंध कायम राहते. जडतेशी संबंध ठेवून परमात्मा तत्वाचा अनुभव येत नाही. परमात्मा तत्वाची प्राप्ती जडतेच्या द्वारा होत नाही तर जडतेच्या त्यागाने होते. ज्या जातीचा संसार आहे त्या जातीचे हे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी आहेत. म्हणून त्यांना संसाराचे समजून संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणावे. परंतु शरीराधिकाशी किंचितही आपला संबंध मानू नये, यांना महत्व देऊ नये, याचा आश्रय घेऊ नये. कारण असत्तेशी संबंध ठेवून असतची संपूर्णपणे निवृत्ती होऊ शकत नाही. असतशी संबंध उच्छेद करण्यासाठी निष्काम भावनेने केलेले सर्व कर्म सहाय्यक होत असतात. असतशी सर्वांचा संबंध उच्छेद होताच परमात्म्याशी विन्मुक्ता झाली होती, ती समाप्त होत असते आणि नित्य प्राप्त परमात्म्याशी अनुभूती येते. शांतिमाप्नोति नैष्टिकम, संसारिक पदार्थाशी कामना आणि ममता यांच्या त्यागाने शांती मिळते. सुषुप्तीत जेव्हा संसाराची विस्मृती होते तेव्हा त्याची शांतीचा अनुभव होतो. जर जागृत मध्ये संसाराचा संबंध उच्छेद झाला तर मग काय सांगावे. जसे झोप येणे, एखाद्या कार्याची पूर्तता होणे, मुलीचा विवाह होणे इत्यादी ठिकाणी एक प्रकारची शांती मिळते. तात्पर्य, संसारिक कामना, ममता आणि आसक्तीचा त्याग करता शांती प्राप्त होत असते. परंतु या शांतीचा उपभोग केल्याने अर्थात यापासून सुख घेण्याने आणि यालाच आपला उद्देश मानल्याने साधक या शांतीच्या फलस्वरूपी मिळणाऱ्या नैष्टिक शांती अर्थात परम शांतीपासून वंचित राहतो. कारण ही शांती ध्येय नसते तर परम शांतीचे कारण आहे. अयुक्त कामकारेन फलेस तप्तो निबद्धते. सकाम पुरुष नवनवीन कामनेमुळे फलात आसक्त होऊन जन्म मरणरूपी बंधनात पडतो. केवळ कामना केल्याने कोणताही पदार्थ मिळत नाही. जर मिळाला तरी तो नेहमी बरोबर राहत नाही. अशी गोष्ट प्रत्यक्ष असूनही पदार्थाची कामना ठेवणे प्रमादच आहे. परिशिष्ट भाव,
वास्तविक मुक्तीसाठी किंवा परमात्मा प्राप्तीसाठी साधन करणे ही फलासक्ती आहे. मनुष्य अशी सवय लाग मनुष्याला अशी सवय लागली आहे की तो प्रत्येक कार्य फलाच्या कामनेने करतो. म्हणून म्हणून म्हटले जाते की मुक्तीसाठी परमात्मा प्राप्तीसाठी साधन करावे. मुक्ती स्वतः सिद्ध आहे. परमात्मा नित्य प्राप्त आहे. कुठल्याही क्रियेचे फल नव्हे. म्हणून काही केल्याने परमात्मा प्राप्ती होईल अशी कामना ठेवणे सुद्धा फलेच्छा आहे. संबंध कर्मयोगाचे वर्णन करून आता भगवंत पुन्हा सांख्ययोगाचे विस्तारपूर्वक वर्णन करत आहे. कर्मयोग झाला, या श्लोकामध्ये सांख्ययोग सांगत आहे. सर्व कर्माणि मनसा मन्ये सात सुखम वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. वशी इंद्रिय मन बुद्धी इत्यादी ममता आसक्ती असल्याने ही मनुष्यावर आपला अधिकार गाजवतात. ममता आसक्ती नसल्याने ही स्वतः आपल्या वशमध्ये राहतात. ममता आसक्ती नसल्याने हे संपूर्णपणे त्यांच्या वशमध्ये राहतात. जोपर्यंत कुठल्याही मनुष्याचे प्रकृतीचे कार्य शरीर इंद्रिय इत्यादी यांच्याशी किंचित मात्रही कोणतेही प्रयोजन राहत असेल तोपर्यंत प्रकृतीचा अवश म्हणजे त्यांच्या ताब्यात राहतो. मन इंद्रिय बुद्धी हे सांख्ययोगाच्या ज्ञानयोगाच्या ताब्यात राहतात. प्रकृती नेहमी क्रियाशील राहते. म्हणून प्रकृतीशी संबंध कायमच राहिल्याने मनुष्य कर्मरहित होऊ शकत नाही. परंतु प्रकृतीचे कार्य सूक्ष्म स्थूल आणि कारण तिन्ही शरीराशी ममता आसक्तीपूर्वक कोणताही संबंध नसल्याने सांख्ययोगी त्याच्या क्रियेचा कर्ता होत नाही. जरी सांख्ययोगाच्या शरीराशी किंचितही संबंध नसतो तरी पण लोकांच्या दृष्टीने तो शरीरधारी दिसतो. म्हणून त्याला देही म्हटले आहे. नवद्वारे पुरे देहे नवद्वारे पुरे. शब्दादी विषयाचे सेवन करण्यासाठी 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुडे आणि 1 मुख हे 7 दरवाजे शरीराच्या कमरेच्या वरच्या भागात आहेत. मलमूत्राचा त्याग करण्यासाठी गुद आणि उपस्थ हे 2 दरवाजे शरीराच्या खालच्या भागात. या 9 दरवाजे असलेल्या शरीराला पूर किंवा नगर म्हटले आहे. म्हणजे जो उदाहरण दिलंय की जसं एखाद्या गावात मनुष्य राहिला तर त्या गावाचे आणि मनुष्याचा काही संबंध नसतो. तसंच हे इंद्रिय आणि स्वरूप ह्या दोघांशी काही संबंध नाही. एवढंच या पॅरेग्राफ मध्ये सांगितलंय. सर्व कर्म आणि मनसा संयम्य. या ठिकाणी मनसा संयम पदाचा अभिप्राय विवेकपूर्वक मनापासून त्याग करणे हा आहे. जर या पदाचा अर्थ केवळ मनापासून त्याग करणे असा घेतला तर दोष होईल. कारण मनापासून त्याग करणे सुद्धा मनाची एक क्रिया आहे आणि गीतेत मनापासून होणाऱ्या क्रियेला कर्म समजते. सांख्ययोगी आपल्या ठिकाणी कर्तेपणा न समजता त्याला शरीरावर सोडून देतो. अर्थात कर्तेपणा शरीरातच आहे, आपल्यात कधीही नाही. नैव कुर्वन्य कारयन्. सांख्ययोगात कर्तव्य आणि कार्यत्वा करणे आणि न करणे दोन्ही नसतात. अर्थात तो करणाराही नसतो आणि करवणाराही नसतो. शरीर इंद्रिय मन बुद्धी इत्यादिकाशी किंचितही अहंता ममता संबंध न राहिल्यामुळे सांख्ययोगी त्यांच्याद्वारा होणाऱ्या क्रियेचा करता आपला मानू शकत नाही किंवा मानत नाही. शरीरात राहत असून सुद्धा हा अविनाशी आत्मा काही करत नाही. या ठिकाणी अशी शंका येते की जीवात्मा स्वतः कोणतेही कर्म करत नाही परंतु प्रेरक होऊन कर्म तर करू शकतो. याचे समाधान असे आहे की जसं सूर्य नारायणाचा उदय झाल्यावर संपूर्ण जगात प्रकाश पसरतो. लोक आपापली कर्म करू लागतात. कोणी शेती करतो, कोणी वेद पाठ करतो, कोणी व्यापार करतो इत्यादी. परंतु सूर्यनारायण विहित अथवा निषिद्ध कोणत्याही क्रियेचा प्रेरक होत नाही. त्याच्याकडून सर्वांना प्रकाश मिळतो परंतु त्या प्रकाशाचा कोणी सदुपयोग करो अथवा दुरुपयोग करो त्या सूर्यनारायणची कोणतीही प्रेरणा नसते. जर त्याची प्रेरणा असती तर पाप अथवा पुण्य कर्माची भागीदारी त्यांना व्हावे लागले असते. त्याचप्रमाणे चेतन तत्वाकडून प्रकृतीला सत्ता आणि शक्ती तर प्राप्त होते परंतु ती कोणत्याही
क्रियेचे प्रेरक होत नाही. हीच गोष्ट भगवंताने या ठिकाणी न कार्य या पदाने सांगितलेली आहे. असते सुखम सर्व माणसांची स्वरूपामध्ये वास्तविक स्थित असते, परंतु ते आपली स्थिती शरीर इंद्रिय मन बुद्धी प्राण इत्यादीच समजतात, ज्यामुळे त्यांना या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत नाही. परंतु सांख्ययोगाला निरंतर स्वरूपामध्ये आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत असतो. स्वरूप सदा सर्वदा सुखरूप आहे. ते सुख अखंड एकरस आणि परिच्छिन्न रहित आहे. या ठिकाणी असते क्रियाच्या तत्वाचा सत्तेला प्रगट करीत आहे. ते सर्व आधाराचा आधार आहे. समस्त उत्पन्न तत्व व अनुत्पन्न तत्वाचा आश्रित आहे. त्या स्वतः सिद्ध तत्वा स्वाभाविक स्थितीलाच या ठिकाणी असते पदाने म्हटले गेले आहे. परिशिष्ट भाव तत्वप्राप्तीत करण्याचा भाव हाच बाधक आहे. करण्याच्या अभावाने कर्तृत्व येत नाही, कर्तृत्वाने व्यक्तित्व येते. क्रिया प्रकृतीत आहे, स्वरूपात स्वाभाविक अक्रियता आहे. म्हणून करण्याने प्रकृतीशी संबंध जोडतो आणि काही न करण्याने स्वरूपात स्वाभाविक स्थित होतो. मला काही करायचे नाही हा भावही करणे यांच्या अंतर्गत येतो. म्हणून करणाऱ्याशी आपला काही आग्रह राहू नये आणि न करण्याशी आपले काही मतलब असू नये. स्वरूप करणे आणि न करणे दोन्हीहून रहित अर्थात निरपेक्ष तत्व आहे. संबंध पूर्वी श्लोकात म्हटले गेले आहे की सांख्ययोगी कर्मही करीत नाही आणि करविते नाही, परंतु भगवंत तर कर्म करवित असतील. याच्या उत्तरात पुढील श्लोक सांगतात. न कर्तव्य न कर्माणि लोकस्य प्रभुः कर्म फलं संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. न कर्तृ न कर्माणि लोकसृजते प्रभू. सृष्टीच्या रचनेचे कार्य सगुण भगवंताचे आहे, म्हणून प्रभुपद दिले आहे. भगवान सर्व समर्थ आहेत आणि सर्वांचे शासक नियामक आहे. सृष्टीचे रचने कार्य करूनही ते अकर्ते आहे. कोणत्याही कर्माचा कर्तेपणाचा संबंध भगवंताने उत्पन्न केलेला नाही. मनुष्य स्वतःच कर्माच्या कर्तेपणाची रचना करत असतो, परंतु कर्म प्रकृतीकडून केले जातात. परंतु मनुष्य अज्ञानाने प्रकृतीशी तादात्म्य करतो आणि तिच्याकडून होणाऱ्या कर्माचा कर्ता समजतो. जर कर्तेपणाचा संबंध भगवंताने निर्माण केला असता तर भगवंत काय लिहिले, जर कर्तेपणाचा संबंध भगवंताने निर्माण केला असता तर भगवंत याच अध्यायात 8व्या श्लोकात नैव किंचित करोमीति असे म्हटले नसते. भगवंत असे विधानही करत नाही की अमुक जीवाला अमुक शुभ अथवा अशुभ कर्म करावे लागेल. जर असे विधान भगवंताने केले असते तर मग विधी निषेध सांगणारे शास्त्र गुरु शिक्षण इत्यादी सर्व व्यर्थ झाले असते. याचे कोणतीही सार्थकता राहिली नसते आणि कर्माचे फल सुद्धा जीवाला भोगावे लागले नसते. न कर्म आणि पदाने हे सिद्ध होते की मनुष्य कर्म करण्यास स्वतंत्र आहे. न कर्म फल संयोगम. जीव जसे कर्म करतो तसे फल त्याला भोगावे लागते. कर्म जड असल्याने स्वतः आपले फल भोगण्याविषयी असमर्थ आहे. म्हणून कर्माच्या फलाचे विधान भगवंत कर्माचे फल तर देतात, परंतु त्या फलाशी संबंध प्रस्थापित करीत नाही. जर जीव स्वतः संबंध जोडतो, जीव अज्ञानाने कर्माचा कर्ता होऊन आणि कर्मफलाचा आसक्त होऊन कर्मफलाशी आपला संबंध जोडतो आणि त्यामुळे सुखदुःखी होतो. जर तो कर्मफलाशी स्वतः आपला संबंध जोडणार नाही तर तो कर्मफलाच्या संबंधापासून मुक्त राहू शकतो. स्वभावस्तु प्रवर्तते. कर्तेपणा कर्म आणि कर्मफलाचा संबंध मनुष्य या तिन्हींना आपल्या स्वभावाला वश राहून करतो. या ठिकाणी स्वभाव पद वेष्टिक प्रकृती याचा वाचक आहे, ज्याला स्वतः जीवाने धारण केलेले आहे. जोपर्यंत स्वभावात रागद्वेष असतात तोपर्यंत स्वभाव शुद्ध होत नाही. जोपर्यंत स्वभाव शुद्ध होत नाही तोपर्यंत जीव स्वभावाला वश होतो. जोपर्यंत प्रकृती अर्थात स्वभावाशी जीवाने संबंध मांडलेला असतो तोपर्यंत कर्तेपणा कर्म आणि कर्मफलाचा संयोग या तिन्ही जीवाशी परतंत्रा कायम राहत, जी जीवाने स्वतः नाम केली आहे.
वरील भागात भगवान जे सांगत आहेत की कर्तव्य, कर्म आणि कर्मफल संयोग तिन्ही जीवाने स्वतः बनवले आहे, म्हणून तो स्वतः त्याचा त्याग करून निर्लिप्ततेचा अनुभव करू शकतो. परिशिष्ट भाव. कर्तेपणा, कर्म आणि कर्मफलाचा संयोग परमात्म्याची सृष्टी नाही, तर जीवाची सृष्टी आहे, म्हणून जीवावर त्याच्या त्यागाची जबाबदारी आहे. काल सांगितलं ना, जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी हे ह्याच उदाहरण आहे. संबंध. जर भगवान कोणत्याही कर्तव्य, कर्म आणि कर्म संयोगाची रचना करीत नाही, तर मग ते कोणाच्या कर्माचे फलभागी कसे होऊ शकते? ही गोष्ट पुढील श्लोकात सांगितले आहे. ना दत्ते किंचित पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ते जन्तवः. गेल्या श्लोकात भगवंताला प्रभू म्हणले, या श्लोकात विभू म्हटलेले आहे. कर्मफलाचे भागीदार होणे दोन प्रकारचे असते. जो कर्म करतो तोही कर्मफलाचा भागीदार होतो, आणि जो दुसऱ्याकडून कर्म करवितो तोही कर्मफलाचा भागीदार होतो. परंतु परमात्मा कोणाचे कर्म करीतही नाही आणि कोणाकडून कर्म करवित नाही, म्हणून तो कोणत्याही कर्मफलाचे भागीदार होऊ शकत नाही. सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशाच्या अंतर्गत माणसे पाप आणि पुण्य कर्म करतात, परंतु त्या कर्माशी सूर्याचा यत्किंतही संबंध नसतो. त्याचप्रमाणे परमतत्वापासून प्रकृती सत्ता प्राप्त करते, अर्थात संपूर्ण संसार सत्ता प्राप्त करतो. त्याचीच सत्ता प्राप्त करून प्रकृती आणि त्याचे कार्य संसार शरीरादी क्रिया करतात. त्या शरीरादी होणाऱ्या पाप पुण्याचा परमात्मा तत्वाशी किंती संबंध नसतो, कारण भगवंतांनी सर्व माणसांना स्वतंत्रता देऊन ठेवली आहे. म्हणून मनुष्य त्या कर्माचा फलभागी आपल्यालाही मानू शकतो आणि भगवंताला मानू शकत नाही. अर्थात संपूर्ण कर्म आणि कर्मफलांना भगवंतालाही अर्पण करू शकतो. जो भगवंताने दिलेल्या स्वतंत्रेचा दुरुपयोग करून कर्माचा कर्ता आणि भोगता आपल्याला समजतो, तो बंधनात सापडतो. त्याचे कर्म आणि फलांना भगवंत ग्रहण करीत नाही, परंतु जो मनुष्य त्या स्वतंत्रेचा सदुपयोग करून कर्म आणि कर्मफल भगवंताला अर्पण करतो, तो मुक्त होतो. त्याचे कर्म आणि कर्मफलांना भगवंत ग्रहण करत नाही. कृष्णार्पण मस्तु. अज्ञानेनावृतं ज्ञानम. स्वरूपाचे ज्ञान सर्व माणसांना स्वतः सिद्ध आहे, परंतु अज्ञानाने हे ज्ञान झाकलेले आहे. त्या अज्ञानामुळे जीव मूढतेला प्राप्त होत आहेत. आपल्याला कर्माचा कर्ता समजणे मूर्खपणा आहे. भगवंताकडून सर्व माणसांना विवेक दिला गेला आहे, ज्या योगे हा मूर्खपणा नष्ट केला जाऊ शकतो. शरीरादी संपूर्ण पदार्थात निरंतर परिवर्तन होत आहे. स्वरूपात कधीही कोणतेही परिवर्तन होत नाही. स्वरूपाने अपरिवर्तनशील असतानाही आपल्याला परिवर्तनशील पदार्थाशी ऐक्य समजणे अज्ञान आहे. शरीरातील सर्व पदार्थ बदलत आहेत असा ज्याचा अनुभव आहे, तो स्वतः कधीही बदलत नाही, परंतु स्वतः बदलण्याचा अनुभव कोणालाही होत नाही. म्हणून मी बदलणारा नाही अशा प्रकारे परिवर्तनशील पदार्थाशी आपल्या असंगतेचा अनुभव केल्याने अज्ञान समाप्त होत नाही. तत्वज्ञान आपोआप प्रकाशित होत असते, कारण प्रकृतीच्या कार्याशी आपला संबंध मानत राहिल्याने तत्वज्ञान झाकलेले राहते. इंद्रियाचे ज्ञान समित आहे. इंद्रियाच्या ज्ञानापेक्षा बुद्धीचे ज्ञान असमित आहे, परंतु बुद्धीचे ज्ञान मम आणि इंद्रियाच्या ज्ञानाला ही प्रकाशित करते. अर्थात बुद्धी आपल्या विषय पदार्थांना प्रकाशित करते. बुद्धी ज्या प्रकृतीचे कार्य आणि ज्या बुद्धीचे कारण प्रकृती आहे, त्या प्रकृतीला बुद्धी प्रकाशित करत नाही. बुद्धी जर प्रकृतीला प्रकाशित करू शकत नाही, तर प्रकृतीहून अति जे चेतन तत्व आहे त्याला कशी प्रकाशित करू शकेल? म्हणून बुद्धीचे जे ज्ञान ते अर्धवट ज्ञान आहे. ते न म्हणून ते जंतव.
भगवंतांनी जंतोपद देऊन जणू मनुष्याला कान पिचक्या दिल्या आहेत. जे मनुष्य आपल्या विवेकाला महत्व देत नाही ते वास्तविक जंतू आहेत, पशुच आहेत. कारण त्यांच्या आणि पशुच्या ज्ञानात काही फरक नाही. आपल्याला कर्माचा करता समजणे तसेच कर्मफलाचा हेतू होऊन सुखी दुःखी होणेच अज्ञानाने मोहित आहे. पुण्य पाप आपल्याला करावे लागतात, त्यापासून आपली सुटका होईलच कशी. सुखी दुःखी होणे आपल्या कर्माचे फल आहे, त्यापासून आपण वेगळे कसे राहू शकणार. अशा प्रकारची आपली धारणा करून घेणे हेच अज्ञानाने मोहित आहे. जो स्वरूपाने अकर्ता तसे सुख दुःख रहित आहे. केवळ आपल्या मूर्खपणाने तो करता बनतो आणि कर्मफलाशी संबंध जोडून सुखदुःखी होत असते. परिशिष्ट भाव. जसे अंधारात सूर्याला झाकण्याचे सामर्थ्य नाही, तसेच अज्ञानाला ज्ञानाला झाकण्याचे सामर्थ्य नाही. स्वाभाविकाला स्वाभाविक माने हेच अज्ञान आहे. त्यामुळे मनुष्य मोहित होतो. मनुष्याने ठरवले तर स्वतःच्या विवेकाला महत्व देऊन ही मूढता समाप्त करू शकतो. वास्तविक ज्ञान झाकले जात नाही तर बुद्धीच झाकली जाते, परंतु मनुष्याला ज्ञान झाकले असे दिसते. पुरे का ताई? 15 श्लोक झालेत बरोबर. हो हो चालेल ते. मी थोडक्यात लिहिलेलं वाचू का एवढ्या श्लोकापर्यंत? हो हरकत नाही ते. छान वाचलं आज. हा, आज थोडी तब्येत छान आहे माझी. हो हो हो. 9 आणि 10 श्लोकाचा अर्थ. ज्ञानयोगाच्या साधनेत असा अनुभव येतो की ह्या सर्व क्रिया प्रकृतीच्या आहेत, माझ्या नाहीत. प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादीशी तो आपले ऐक्य मानित नाही. हे सर्व आपणाहून भिन्न आहे. पाहणे, ऐकणे, स्पर्श, खाणे, वास घेणे ह्या सर्व क्रिया ज्ञानेंद्रियाच्या आहेत. या सर्व क्रिया इंद्रियातच होतात, स्वरूपात नाहीत. क्रिया प्रकाशक आहे, स्वरूप प्रकाशक आहे. सर्व क्रिया करीत असताना मी काही करत नाही अशी भावना असावी. निष्काम भावनेने करावे. स्वतः त्या कर्माचा करता मानू नये. सर्व काही भगवंत करतो अशी भावना असावी. 8 आणि 9 श्लोकाचं तात्पर्य. आता 10व्या श्लोकाचं. जो पुरुष कर्म करून सर्व भगवंताला अर्पण करतो व आसक्ती आणि त्याग करून कर्म करीत असेल तर तो जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही पाण्यात लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कर्माचा लिप्त होत नाही. याचं म्हणजे या श्लोकामध्ये पद्मपत्राचं उदाहरण दिलंय की कमळाचं पान पाण्यात राहूनही पाण्याशी लिप्त होत नाही, तसं तत्वविद पुरुष संसारात राहूनही संसाराच्या कोणत्याही क्रियाचा तो लिप्त होत नाही. आपल्याला वाटते ना तो ज्ञानी आहे सगळं करायला. आता आपल्याला तुकाराम महाराज वाटते त्यांना मुलगा आहे, बायको आहे, पण ते त्यांच्याशी आसक्त नव्हते. आपण आसक्त राहतो म्हणून आपल्याला पाप पुण्य लागते. ते कोणत्याही बंधनात नसतात. कर्मयोग 11वा श्लोक. कर्मयोग आसक्ती रहित फक्त इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी द्वारा कर्म करेल तर त्याचे अंतःकरण शुद्ध होईल व परमात्मा प्राप्ती व परम शांती लवकर मिळेल. 12व्या श्लोकाचे तात्पर्य. कर्मयोगी कर्माच्या फलाचा त्याग केला तर भगवत प्राप्ती होते व मन शांत होते. मनात काही इच्छा धरून म्हणजे सकाम कर्म केले तर तो संसारूपी बंधनात पडतो. म्हणून इच्छारहित कर्म करावे. 13वा श्लोक. ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत असा पुरुष फलाच्या इच्छा करण्याच्या प्रमाणे तेही कर्म करतो, परंतु त्या कर्मात मी करता नाही हे समजून तो त्या कर्माची उपेक्षा करतो. तो या नवद्वाराच्या देहात राहून देखील त्या देहाशी तादात्म्य संबंध नसते. तो सर्व कर्म करतो, परंतु त्याला फलाची इच्छा नसल्यामुळे ते सर्व करूनही काही करत नाही. फलाची इच्छा नसल्यामुळे त्याला पाप पुण्य लागत नाही. 14वा. परमात्मा सर्व प्राणी मात्र करतेपणा निर्माण करत नाही व कर्मे उत्पन्न करीत नाही. तो तत्वदृष्टीने काहीच करीत नाही, पण तो प्रकृतीच्या साह्याने सर्व कार्य करतो. हे विश्व उत्पन्न होते व नाहीसे होते. तो सर्व प्राणी मात्र व्यापून असूनही कोणातही आसक्त राहत नाही. परमात्मा सर्वांमध्ये आहे
आपण म्हणतो ना चराचरामध्ये आहे, पण तो कोणत्याही प्राण्याशी किंवा कशाशी अलिप्तच राहतो, लिप्त हो राहा. 15वा, परमात्मा कोणत्या प्राणी मात्राचे पाप पुण्य त्याचे जवळ असून देखील तो काही जाणत नाही. तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारच्या लीला करतो. हे सर्व करून त्याचे निराकारपणा नाहीसा होत नाही. तो जगाला उत्पन्न करतो, पालन करतो आणि जगाचा नाश करतो. हे म्हणणे अज्ञानाचे आहे. हे सगळं आपल्या कर्मानेच होते, नाश, उत्पन्न आणि हे. ठीक आहे, ते आणखी कुणाला काही बोलायचं तर बोला. माझं झालेलं आहे. छान कुंडली छान कवरदार सांगितलं. विठ्ठल श्री छान. तुकाराम, सर्वांना जय श्री. कोणाला 2 मिनिटं बोलायचंय का काही? नसेल तर मग आपण बंद करूयात. आपण उद्या 2 दिवसामध्ये हा अध्याय कम्प्लीट करायचा ताई. आज कमीच आहे, नाहीतर येतात 15 झालेत ना. 15 दुने 30, 28च आहे. उद्या आणि परवा परवा होऊन जाईल. होतो ना. हा, चालेल. मी आज पूर्ण 15 केले आणि परत 7 करते, म्हणजे 29 श्लोकाचे आहे. हो, चालेल. यानंतर कोण वाचायला इच्छुक आहे? 6वा अध्याय तर स्वातीताई वाचणार आहे, डॉक्टर स्वातीताई काळे. 7वा अध्याय काल आपल्याला कोणी सांगितलं? मुकणेताईंनी सांगितलं ना. आहेत का ताई इथं? जयश्री मुकणेताईंनी सांगितलं 7वा अध्याय. 8वा अध्याय कोण वाचू शकतं? स्वाती देशमुख ताई. 9वा कोण आहे का? पद्मजाताई. पद्मजाताई वाचताल 9वा अध्याय? हा, काही सध्या मला नाही जमणार आहे, म्हणजे तर 1-2 दिवस हे झाले, 4-8 दिवस, कारण काय परत नवरात्र आहे ना, तोपर्यंत येईल ना तो नाही, नवरात्राच्या अध्याय नंतर येईल. 9वा. नवरात्राच्या नंतर हा, येईल ताई. नंतर येईल का? हो मग हो. नंतर येणार असेल तर मी वाचेन, पण ताई मला ते विवेचन करता येत नाही. ह्या सर्वजणी करतात तसं. नाही, हरकत नाही ना ताई. हा जसं हा आता ताईंनी जसं वाचेन वाचलं मी. आणि नंतर तुम्ही हा लिहून जरी वाचलं हा तरी चालेल, असं काही नाही. हा ठीक आहे, मी प्रयत्न करीन. बर बर. फक्त मला विवेचन म्हणजे येत नाही, उगाच म्हणजे सांगणार नाही मी हो असं. हो हा, हो. सोमवारपासून 6वा सुरू होणार आहे ताई. चालेल चालेल. स्वातीताई, सोमवारपासून 6वा सुरू होईल बघा. पद्मजाताई तयारीत राहा मग. ओके. हो हो हा, चालेल. चालेल 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 चालेल. चला मग, ठीक आहे, बंद करते मीटिंग. इथेच थांबूयात आपण. जय ताई, श्री काय कृष्ण. म्हणले तुम्ही? ताई, बोला ताई. काय म्हणले तुम्ही? नाही, मी उद्या दुसऱ्या वंदना काही होत्या वाटतात, तुम्ही नाही. हा 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 चालते. छान बोलता वंदनाताईंकडे ताई. वंदनाताईंकडे पुस्तक नाहीये ना, साधक संजीवनी? नाहीये. नाहीये. हा म्हणून आता सध्या आपण ज्ञानेश्वरीचं म्हणजे याच्यानंतरचं विवेचन थोडस थांबवूयात ताई. हो 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 चालेल. कारण परीक्षा जवळ आलेली आहे. हो 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 हो. हा हा. चालेल चालते. चालेल. ठीक आहे, ठीक आहे. ताईंनी छान बोलल्या, छान काय? सांगितले. हो ताईंनी छान सांगितलं, शकुंतला ताईंनी. हो हो, आज छान हा सांगितलं ताई. हो हो. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तब्येती साथ दिली.